वाल्मिक कराड यांना सरेंडर केल्यानंतर वेगवेगळ्या राजकीय प्रतिक्रिया उमटत आहेत। त्या प्रतिक्रिया उमटणं सुद्धा स्वाभाविक आहे। ज्या पद्धतीनं गेले 22 दिवस सीआयडी पोलीस आणि राज्यातले पोलीस हे त्याचा शोध घेत होते, परंतु न सापडता त्यांना आज स्वतः सरेंडर केलेलं आहे। याबद्दल जितेंद्र आव्हाडे यांचं काय मत आहे ते आपण जाणून घेऊया। एकूणच ज्या पद्धतीनं ती गाडी सीआयडी पोलिसांकडे जाते, गाडीतून कराड उतरतात आणि त्यानंतर आतमध्ये जातात, हे एकूणच सगळं जे प्रकरण आहे, या प्रकरणावर आपली प्रतिक्रिया काय? हा सगळा बनाव होता, रचलेला डाव होता, स्टेज मॅनेज होता ना। असं आहे की तो आधी एक व्हिडिओ येतो बाहेर की मी सरेंडर करतोय, पोलिसांनी तेव्हाच सांगायला पाहिजे सरेंडर होऊ नको, तू कुठे बिळात लपला असेल तर तुला काढून घेऊन येऊ। पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होतं ना याच्यातनं, की तुम्ही नाही मला पडू शकत, मी येईन, तुम्ही नका काळजी करू। आणि हा ट्रेंड चुकीचा आहे, हा ट्रेंड सेटर आहे। वाल्मिक कराड यांचे काही कार्यकर्ते तिथे आलेले होते, सकाळपासून काही पत्रकारांना सुद्धा याची माहिती होती की ते आज सरेंडर करणार आहे ना, मला माहिती होती म्हणून तुम्ही माझं ट्विट वाचा ना, मी लिहिलंय, मला माहिती आहे पुण्यात येणार आहे, तो सरेंडर होईल। तुम्हाला माहिती कशी मिळेल? तुम्हाला माहिती मिळते आणि पोलिसांना मिळत नाही, हे आश्चर्यकारक नाहीये? मला माहिती कशी मिळते हे मी अजिबात सांगणार, त्याचा मर्डर व्हायचं। बरोबर आहे, पण तिथल्या मालिका बघितला तर जरा जरी आश्चर्यकारक, पोलिसांना माहिती मिळत नाही हे मात्र आश्चर्यकारक। मी तुम्हाला सांगतो की पोलीस आतमधनं प्रचंड नाराज आहे, कारण हा पोलिसांना मोठा धक्का आहे। सरेंडर बापू बिरू बाटेगावकर, पश्चिम महाराष्ट्रातला सर्वात मोठा नाव, त्याला सरेंडर होऊ दिलं नाही कधी, वारण्याच्या वाघाला त्याला सरेंडर होऊ दिलं नाही, असं थोडी चालतंय। मुंबईच्या गँगवॉरमध्ये एवढे मोठे मोठे होते, ते एन्काउंटर मारले पोलिसांनी सरेंडर नाही करून घेतले। हालांकी एका विशिष्ट ह्याच्यानंतर त्यांची मानसिकता असायची की सरेंडर होऊन जाऊ जेलमध्ये, नो। पण वाल्मिक कराड यांना एक व्हिडिओ जारी करत असं सांगितलंय की मी जो सरेंडर होतोय तो जी खंडणी प्रकरण आहे त्या प्रकरणात होतो आहे, या गुन्ह्याशी माझा काही संबंध नाही। असं आहे, त्याच्या घरचे काय सांगतायत, तक्रारदार काय सांगतो याला विचारात घ्याल की नाही तुम्ही? तक्रारदाराचं म्हणणं महत्वाचं, वाल्मिक कराडचं म्हणणं महत्वाचं? ही इज अॅक्युज्ड। आत्ता तरी तक्रारदाराची तक्रार तुम्हाला घेऊनच घ्यावी लागते, यू कॅनॉट डिनाय की मी घेणार नाही म्हणून। आणि त्याचं कुटुंब खुलेआम म्हणतं की वाल्मिक कराड हाच सूत्रधार आहे। मग वाल्मिक कराड हा सूत्रधार असेल असं जर तिची बायको म्हणत असेल संतोष देशमुखजींची, किंवा त्यांचे भाऊ म्हणत असतील, की समाजातला प्रत्येक जण म्हणत असेल, तर मी एवढं काय की त्याचं नावच घ्यायचं नाही, चुकीचा ट्रेंड आहे। आमच्या इथे तर छोट्या छोट्या गुन्ह्यांमध्ये आमचं नाव आलं की लिहून घेतात पोलीस, विचारही करत नाहीत काय खरं आहे का काय खोटं आहे, डायरेक्ट नाव लिहितात, त्याच्यानंतर सासेमिरा सुरू करतात, या पोलीस स्टेशनला हे द्या ते द्या। तुम्ही आजपर्यंत अनेक प्रकरणं बघितली, अगदी मुंबईतला जो गँगवॉर होता तो असेल किंवा अंडरवर्ल्ड असेल ते सुद्धा बघितलेलं आहे, पण ह्या अशा पद्धतीचं सरेंडर करणं हा पहिलाच प्रकार आहे। यामुळे महाराष्ट्राच्या जेव्हापासून मी बघतोय तेव्हापासून, म्हणजे मुंबईतला गँगवॉर तर मी डोळ्या देखत सगळा बघितला, दाऊदला सरेंडर होता आलं नव्हतं। मुंबई पोलीस म्हणजे महाराष्ट्र पोलीस, मुंबई पोलीस हा महाराष्ट्र पोलीसचा भाग आहे नाही। असं आहे की ह्याच गोपीनाथ मुंडेंनी मुंबईचा गँगवॉर संपवला ना, संपवला, विडा उचलून संपवला। त्याची क्रोनॉलॉजी तपासा, म्हणजे आता मी हे 90ची गोष्ट सांगतो, 95, 97, 99ची गोष्ट सांगतो, तेव्हा दिवसाला 3-3 एन्काउंटर करायचे लोक। इतकी भीती बसली, दहशत बसली पोलिसांची की हळूहळू गँगवॉर संपतच गेला। ही पोलीस आहे, ह्या पोलिसांची ही प्रतिमा आहे। पोलिसांची भीती नाही तर गँगवॉर असा सुसाट सुटतील। बरं, पण मग याला कारणीभूत काय? पोलिसांची भीती न राहण्याचं कारण तुम्हाला काय वाटतंय? गृहमंत्री अकार्यक्षम आहे की राजकीय हस्तक्षेप पोलिसी तपासामध्ये, मी विधानसभेत सुद्धा बोलतो, म्हणजे अशी प्रकरणं आहेत की पोलीस दारापर्यंत गेलेत गुन्हेगारांच्या, आणि तिथे त्यांना फोन गेलेत, चला परत फिरा। असं जर होणार असेल तर तुम्ही
तुमच्या राजकीय हितासाठी हे सगळं करून घेऊन जाल, पण तुम्ही समाजाचं खूप मोठं नुकसान करता. ह्या जगातले जेवढे अस्तित्वात असलेले तत्वज्ञ, म्हणजे मी अरिस्टॉटल प्लुटोपासून सांगतोय, त्यांनी आपापल्या अफिलिएट पॉलिटिकल फिलॉसॉफिकल आयडिओलॉजीजमध्ये लिहून ठेवलं आहे की समाज व्यवस्थेमध्ये एक व्यवस्था अशी असलीच पाहिजे याला समाज घाबरतो, आणि दॅट इज पोलीस. या प्रकरणामध्ये राष्ट्रवादी अजित पवार यांच्या गटाच्या अनेक लोकांच्या चौकशी करण्यात आलेल्या आहे, त्यांना बोलवण्यात आलेलं होतं, परंतु पक्षाचं नेतृत्व म्हणून राष्ट्रवादी पक्षाच्या वतीनं मात्र फारसं कोणी बोलताना दिसत नाहीये. इतकंच नाही तर अजित पवार हे सध्या देशात पण नाहीयेत अशी माहिती मिळते. मला याबाबत काहीच माहिती नाही, पण ते प्रतिक्रिया देत नाही त्यांच्या पक्षाकडनं, याबद्दल तुमचं मत? त्यांचा पक्ष, त्यांच्या प्रतिक्रिया, त्याच्याबद्दल आपल्याला काय करायचं? त्यांच्याकडनं कोण बोलतं नाही बोलत, इज नॉट आवर कन्सर्न. बट हे सगळं घडत असताना एवढ्या वाईट प्रकाराने महाराष्ट्रामध्ये घडत आहे आणि आपल्या पक्षाचे सहकारी त्याच्यात आहेत, म्हणजे ते खुनात आहेत असं मी म्हणत नाही, हे लक्षात घ्या. पण जेव्हा तुम्ही उघडपणाने सांगता की वाल्मिक कराड माझा माणूस आहे, होय मी मान्य करतो तो माझा माणूस आहे, मग त्याच्यासाठी तुम्हाला खुर्चीपासून बाजूला राहावं लागेल, कारण का तुमचा माणूस आज अडकलाय, ते जेलमध्ये गेलाय. पण तुम्ही धनंजय मुंडेंचा उल्लेख करता आहात, नाव नाही जरी घेतलं तरी सुद्धा, की त्यांनी मंत्रिपदापासून खरं दूर, पण त्यांना सांगितलं गेलं पाहिजे की त्यांनी नैतिकता म्हणून स्वतःच राजीनामा दिला पाहिजे. खरं तर नैतिकता नावाची एक गोष्ट असते की बाबा नको जाऊ दे, कशाला उगाच, काय स्वतः मुख्यमंत्र्यांना फेस करावं लागतंय, अजितदादांना फेस करावं लागतंय, का कशासाठी? एवढं काय मोठं आहे त्या वाल्मिक कराडमध्ये? पण जर ते राजीनामा देत नसेल तर मग पक्षप्रमुखांनी, त्यांच्या पक्षातल्या मोठ्या नेत्यांनी किंवा मुख्यमंत्र्यांनी सांगायला नको का? मी खूप ह्यांनी सांगतो की काय माहीत बंधाराच्या आड काय सांगितलं असेल, पण ह्याच्यात महत्वाचा निर्णय अजितदादांनीच घ्यायचा आहे. कोएलिशन गव्हर्नमेंटमध्ये जसं मंत्री बनवण्याचा अधिकार संबंधित पक्षाच्या अध्यक्षाला असतो, तसं मुख्यमंत्र्यांना ह्या मंत्र्याला काढून टाका किंवा ह्या मंत्र्याचा राजीनामा घ्या, हे गपचूप अजितदादा सांगू शकतात की राजीनामा घेऊन टाका. ज्या पद्धतीनं आता हे संपूर्ण प्रकरण सुरू आहे, तुम्हाला वाटतं की या प्रकरणात पीडित कुटुंबाला अपेक्षित असलेला न्याय मिळू शकेल? असं ज्या पद्धतीने हे सगळं पुढे चाललंय, त्या ह्या अशा वागण्यानी महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात संशय निर्माण होईल की न्याय मिळणार नाही. असं असतं काय? गाडीतनं ज्याच्यावर सर्वात मोठा गुन्ह्याचा आरोप आहे तो गाडीतनं उतरून हजर होतो, तो व्हिडिओ काढतो, 1 तास आधी सांगतो, असं असतं काय कधी कुठे? पण मग तुमचा रोख कोणाकडे या संपूर्ण प्रकरणामध्ये? न्यायव्यवस्था, पोलीस यंत्रणा, राजकीय हस्तक्षेप? माझा राजकीय हस्तक्षेपावरती आक्षेप आहे. असं आहे की बीड मध्ये ज्येष्ठ मंत्री राहतात, तर मी ठाण्यात राहायचो. समजा मी जर उद्या मंत्री असतो तर काय विषाद आहे कमिशनरची आणि कलेक्टरची मी बोलवल्यानंतर न येण्याची? तेवढ्या पॉवर्स तुम्हाला दिल्यात ना. इट इज ऑल अबाउट पॉवर. थोडक्यात या प्रकरणामध्ये न्याय होईल असं तुम्हाला वाटत नाही? पीडित कुटुंबाची पेक्षा धरूया की न्याय होईल, कारण का त्या बिचाऱ्या भगिनीचं जिचं कुंकू पुसलं गेलंय किंवा ज्या तिची मुलगी किंवा मुलगा ज्या पद्धतीने रडतात, हे इथे दुखते. इथे आपण माणुसकी असलेली माणसं असो तर महाराष्ट्र हा संवेदनशील महाराष्ट्र आहे, सोशिक आहे. अशा महाराष्ट्रामध्ये जर आपण पत्थरदिल झालो, आपल्या हृदयातल्या संवेदनाच मिल्या, तर महाराष्ट्रामध्ये एक शेवटचा प्रश्न, या प्रकरणाला एक जातीय अँगल, जातीय एक कोपरा सुद्धा आहे. आम्ही मगाशीच बघितलं की तुम्हाला अनेक फोन येतात, धमक्या देणारे, शिव्या घालणारे फोन येतात, तरीही तुम्ही या प्रकरणामध्ये बोलता आहात. तसं नाही. घाबरायचं कशासाठी? मी त्या जातीचा आहे. उलट लोकांना याचं अप्रूप वाटतं की अहो तुम्ही त्या जातीतले आहेत ना. अरे जातीचा आणि मर्डरचा काय संबंध? तुम्हाला काय भूषणा वाटतं? अरे एखादा ऑलिम्पिक मधनं मेडल मिळवून आला आणि तो माझ्या जातीचा आहे तर त्याला खांद्यावर उचलून घेऊन नाचीन. पण इतक्या क्रूर पद्धतीने माणुसकीची हत्या झाली आहे. माणुसकी तर पाहिजे, तुम्ही कसा मारलाय त्याला? कसली जात बघता? मी तर जाहीर स्टेजवरनं सांगितलं, कसली जात बघता? आणि म्हणून महाराष्ट्राला जे जातीचं कीड लागायला लागली आहे,
म्हणजे फुले शाहू आंबेडकरांनी इथली जातव्यवस्था संपवली. त्या जातव्यवस्थेला आता आपण इतकी खतपाणी घालतो आहोत की आपण खून पण जातीच्या चादरीखाली लपवायला. म्हणजे जितेंद्र आव्हाडने का बोलायचं नाही, तर तो वंजारी आहे. हो, मी वंजारी आहे, मग काय आलं. पण लॉ इज लॉ, नोबडी इज अबाव द लॉ अँड आय बिलीव्ह इन कॉन्स्टिट्यूशन. माझा संविधानावर विश्वास आहे आणि संविधान हे नाही सांगत की तो जातीचा असेल तर करू नका म्हणून. चुकीचं आहे. ज्या पद्धतीने हे सगळं बघतोय मी की फोन येणं, धमक्या देणं, मेसेजेस येणं, हे बरोबर नाही. आणि घाबरत तर कोणीच कोणाला नाही ना. काय जास्तीत जास्त एक दिवशी मृत्यू, त्याच्यावरती काय नाही ना. पण तत्वांशी कधी तडजोड नाही करायची. नो. धन्यवाद सर, आमच्याशी संवाद साधल्याबद्दल. तर हे होते जितेंद्र आव्हाड यांनी ज्यांनी अपेक्षा व्यक्त केली आहे की या प्रकरणामध्ये न्याय व्हावा अशी मला अपेक्षा आहे. परंतु ज्या पद्धतीनं हे प्रकरण पुढे रेटलं जात आहे, महाराष्ट्राच्या न्याय व्यवस्थेच्या दृष्टीनं हे अतिशय अयोग्य आहे अशी भूमिका सुद्धा त्यांनी या ठिकाणी स्पष्ट केलेली आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट राजू सर, प्रणाली कापसे, न्यूज 18 लोकमत, मुंबई.